एके दिवशी झालं काय मंडळी, 4-5 ब्राह्मण आले, अगदीच अपरिचित, गावातले सुद्धा नसावेत. ज्ञानदेवांनी ते योगीराज चांगदेवांकडनं आल्याचं ओळखलं आणि अजून म्हटलं, काय योगीराजांनी आम्हाला त्याला पत्र दिलंय ना, पण कागद कोराच आहे. त्यांच्याबरोबर आलेले बसलेले आजूबाजूला सगळेजण आश्चर्यचकित झाले आणि मुक्ता हसायला लागली. ब्राह्मण कोरा कागद ज्ञानदेवांना देऊ गेले, तेवढ्यात मुक्तानी चटकत तो ओढून घेतला आणि म्हणाले, दादा हे आखरीत बघ, 1400 वर्ष जगून सुद्धा हा कोराच. आजूबाजूच्या मंडळींनी विचारलं, कोण कोण आहेत, कोण हे चांगदेव? त्याच्यावर मुक्ताईच पुढे म्हणाली, हे परमयोगी आहेत, तापितिरी असतात, शंकराचे परम उपासक आहेत, योगविद्येत आणि चमत्कार करण्यात पारंगत आहेत. आपल्या चमत्कारांचं पोषण करण्यात आणि अहंकार वाढवण्यात शेकडो वर्ष वाया घालवलेली आहेत. आलेले ते ब्राह्मण मध्येच म्हणाले, हो हो हो, ज्ञानेश्वरांनी पैठणला रेड्यामुखी वेद बदवले ते स्वामींच कळाले. ताडकन मुक्ता म्हणाली, आणि त्यांच्या अहंकारात कापराची आहुती पडली. मायेना काय लिहायचं त्याचं कोडं पडलं आणि कागद कोरा पाठवला. निवृत्ती म्हणाला, ज्ञानदेवा या पत्राचं छानसं उत्तर दे. ज्ञानेश्वरांनी जे उत्तर लिहिलं ते चांगदेव 65 म्हणून आता प्रसिद्ध आहे. हे पत्र गेलं आणि असं कळलं की महायती चांगलेच भडकलेत आणि त्यांनी भावंडांना भेटायला आळंदीत प्रवेश केला.